जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कसं जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज. कसं काय हो कसं काय? कांदा पोहे हो आपलं मराठी. पण लग्न ठरल्यानंतर लग्न झालं कधी? किती महिन्यांनी? फेब्रुवारीतच लग्न ठरलं आणि एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली आणि मे 2005 ला लग्न झालं. पण मग त्यावेळेला संपर्कात होता तुम्ही दोघे? एंगेजमेंट नंतर संपर्कात होतो. लग्न ठरल्यावर नाही? लग्न ठरल्यावर नाही. लग्न ठरल्यावर नाही. मग लग्न ठरलं ते आपलं नारळ गोटा होतं आणि नंतर त्यांनी एंगेजमेंट केलं लगेच. मग एंगेजमेंट नंतर मग संपर्कात होतो. कसं काय संपर्कात म्हणजे हे हिंमत नव्हती कॉल करायची. आता 15-20 वर्षापूर्वी ही मावस बहीण माझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड तिने सुरुवात केली. तिने त्यांना कॉल केला की तिला कॉल करा, गप्पा मारा. मग ध्यानी साहेबांनी मला कॉल काय हो काय 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 झालं? नंबर कसा तुमचा त्यांना मिळाला? तिने दिला. हा आणि मग काय झालं? तिने दिला म्हणजे त्यांनी मला कॉल करून सांगितलं की त्यांना त्यांच्याशी बोला म्हणून किंवा त्यांना तुमच्याशी बोलायचं म्हणून. मग मी कॉल केलेला आणि मग तिथून आमचं कम्युनिकेशन सुरू झालं. त्याच्यानंतर मग ही हॉस्टेलला असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायचे कारण की कुठे फोन करायचा हा एक इश्यू होता. तर मग मी एक मोबाईल गिफ्ट दिलेला. परत तो घेतला, तो भाग वेगळा. काय हो? लगेच घेतला. तो फक्त बोलण्यासाठी दिलेला, लगेच घेतला. असं केलं तो? अच्छा, मोबाईल देऊन ठेवला होता तो? मोबाईल दिला. मग मी हॉस्टेलला म्हणजे मी LLB सेकंड इयर करत होते तेव्हा. मग तेव्हा नॉर्मल हॉस्टेलला असताना मग किती तास बोलायचे तेव्हा? माय गॉड, रात्र बोलायचं. म्हणजे भरपूर वेळ बोलायचं. किती? 2 तास? नाही, अनलिमिटेड. 4 to 5 hours कंटिन्युअस. भरपूर 4 ते 5 तास. कटच नाही करायचे? नाही, तू कट कर मी कट करतो, तू कट कर. ते मग रागवत तर कधीच नसाल तुम्ही त्यांच्यावर? खूप कमी. हो ना, कारण ते संधीच देत नसते. हो, खूप कमी. खूप रेअर. कधीतरी डिस्कशन मध्ये इश्यू झाला तर सेल्स मला वाटत नाही की आमचं खूप मोठं भांडण झालं. नाही तसं होई नाही. तसं नाही. पण तुमच्या घरात आवाज मोठा कोणाचा आहे? नाही, नॉर्मली एव्हरी टाइम आवाज मोठा यायचा. नॉर्मली गॉड गिफ्ट आहे सर आवाज माझा. बघा आता कसा येणार आहे इथे. गॉड गिफ्ट आहे आवाज. गाणं म्हणा. बाबा गॉड, हॉस्टेलला सगळेजण मला गाणंच म्हणाला सांगायचं आणि मी कधीच म्हटलं नाही. एक माय गॉड सर, माझा आवाज. जेवढे हॉस्टेल मधले तेवढ्या ना आज बघताना किती आनंद होईल. एक लवकर गाणं म्हणू. कुठलंही म्हणा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवा. अरे छान आहे आवाज. बाय गॉड. म्हणजे माझ्या मैत्रिणी मला फाटलेला स्पीकर म्हणतात. सिरियस. कुठल्या मैत्रिणी? हॉस्टेलच्या मैत्रिणी. ह्या दोघी हिने नाव दिलेलं आणि हिच्यामुळे जर माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणी प्रोग्राम बघत असतील त्याही मला फाटलेला स्पीकरच म्हणायचा. पण तुम्हाला माहितीये का, आता त्यांना असं वाटेल की तो स्पीकर आज झी मराठीवरून त्यांच्यापर्यंत आवाजाच्या रूपाने पोहोचेल. कळलं? मग आता किती चांगली गोष्ट, इतकं छान गायलात.